नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत देश सेमीकंडक्टर क्षेत्रांत नेटान उदरगत करून आपल्या डिजिटल फुडाराक उर्बा दिवपाक एक घटमूट यंत्रणा तयार करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. विदेशी दबाव आसून लेगीत वेपार करारांत घेतिल्ल्या धाडसी निर्णया खातीर देशभरांतल्या शेतकारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे उपकार मानल्यात. सरकारान विदेशांत रावपी भारतीय नागरिकां खातीर नेम खर केल्यात आनी भारताच्या नम्रता बत्रान चीनांत आयोजीत संवसारीक खेळां सर्तींत बायलांच्या वुशू खेळांत पयलें पदक जिखून इतिहास घडयलो. आतां पुराय खबरो. भारत देश सेमीकंडक्टर क्षेत्रांत नेटान उदरगत करून आपल्या डिजिटल फुडाराक उर्बा दिवपाक आनी जागतीक नवनिर्माणाक चालना दिवपाक एक घटमूट अशी पर्यावरण यंत्रणा तयार करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. सोशल मिडिया पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें की आंध्र प्रदेश, ओडिशा आनी पंजाबातल्या सेमीकंडक्टर युनिटांक मान्यताय दिवपा संबंदीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाक लागून उत्पादन क्षमताय वाडटली, उच्च कुशळटायेच्यो नोकऱ्यो निर्माण जातल्यो आनी भारताक जागतीक पुरवण साखळेंत मुखेल घटक म्हूण सुवात मेळटली. केंद्रीय मंत्रिमंडळान काल 4 नव्या सेमीकंडक्टर उत्पादन युनिटांक मान्यताय दिल्या, जाचो अदमासा प्रमाण 4,594 कोटी रुपया खर्च येतलो. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षपदा खाला मंत्रिमंडळान हो निर्णय घेतला अशी माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी दिल्या. परकीय दबाव आसून लेगीत वेपार करारांत घेतिल्ल्या धाडसी निर्णया खातीर देशभरांतल्या शेतकाऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे उपकार मानल्यात. शेतकार संघटनेच्या फुडाऱ्यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांचे कडेन बसका घेवन शेतकारांच्या हिताची राखण करपा खातीर सरकारान घेतिल्ल्या निर्णायक कृती खातीर उपकार मानले. गृह मंत्रालयान भारतीय परदेशी नागरिकांचेर नियंत्रण दवरपाचे नेम खर केल्यात. 2 वर्सां वा ताचे परस चड काळ बंदखणीची ख्यास्त फर्मायल्यार वा 7 वर्सां वा ताचे परस चड बंदखणीची ख्यास्त दिवपी गुन्यांवाचेर आरोपपत्र दाखल केल्यार OCI नोंदणी रद्द करतले अशें मंत्रालयान सांगलां. गृह मंत्रालयान केल्ली ही अधिसुचोवणी नागरीक कायदो 1955 आनी नागरिकत्व नेम 2009 हांच्या तरतुदी खाला येता, जातूंत केंद्र सरकाराक थारायल्ल्या अटी खाला OCI नोंदणी रद्द करपाचो अधिकार आसा. जैव इंधन आनी हरित हायड्रोजनचे उत्पादन आनी वापर वाडयल्यार भारत देश उर्जा निर्यात करपी देश थारूंक शकता अशें केंद्रीय रस्ते येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलें. जागतीक जैव इंधन दिसा निमतान काल पुण्यात बायोवर्स उपक्रमाच्या उक्तावणा वेळार मंत्री गडकरी उलयताले. कहा हमारे यहाँ सब शुगर फैक्ट्री वालों को बॉयलर में बगास जलाने के बजाय बगास से CNG बनाओ बायोडाइजेस्टर में डालकर, और CNG के बजाय अगर आगे चल जाए तो हाइड्रोजन बनाओ. हमने अभी रिसेंटली हाइड्रोजन का पायलट प्रोजेक्ट शुरू किया है 10 रूट पर. तो हाइड्रोजन इज अ फ्यूल फॉर द फ्यूचर, और हाइड्रोजन के कारण जो ग्रीन हाइड्रोजन है, मुझे लगता है कि हमारे देश की तस्वीर बदल जाएगी. लोकसभेन खण आनी खनिज उदरगत आनी नियमन दुरुस्ती विधेयक 2025 संमत केला. ह्या विधेयकांतल्यान खण आनी खनिज उदरगत आनी नियमन कायदो 1957 हातूंत आनीक दुरुस्ती जातली. सध्याच्या भाडे करारांत हेर खनिजां जोडपा खातीर लीजधारक राज्य सरकाराक अर्ज करपाक शकता अशी तरतूद ह्या विधेयकांत आसा. तातूंत लिथियम, ग्रेफायट, निकेल, कोबाल्ट, भांगर, रुपे हांचो आस्पाव जाता. खगोलशास्त्र आनी खगोल भौतिकशास्त्रा वेल्यान 18व्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडाक काल सावन मुंबईत सुरवात जाल्या. 10 दीस चलतल्या ह्या कार्यावळीत 64 देशांतले सुमार 300 विद्यार्थी वांटेकार जाल्यात. वैज्ञानीक जिज्ञासा पोसपाक आनी तरणाट्यांक सक्षम करपा खातीर भारत देश कटिबद्ध आसा अशें ह्या कार्यक्रमा वेळार तांच्या व्हिडिओ संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. भारत सहकार्याच्या शक्तीचेर विश्वास दवरता आनी हे ऑलिंपियाड त्याच भावनेचे प्रतिबिंब आसा अशें तांणी सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. वेगवेगळ्या मुद्द्यावेल्यान विरोधी पक्षांच्या गोंधळाक लागून काल लोकसभा दनपारा 12 मेरेन तर राज्यसभा दनपार 2 मेरेन स्थगीत केल्ली. लोकसभेचे कामकाज सकाळी 11 वरांचेर सुरू जाल्ले तेन्ना विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि त्याच गोंधळाच्या वातावरणात ग्रामीण विकास राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी हांणी प्रधानमंत्री आवास येवजण ग्रामीण अंतर्गत संबंधित प्रश्नाचेर उतर दिले. राज्यसभेचे कामकाज सुरू जाले तेन्ना उपसभापती हरिवंश हांणी शून्य वर सुरू करपाचो यत्न केलो तेन्ना निशेध करपी सदस्यांक तांचे सुवातेर परत वचपाचें आनी सभाघरांत शून्य वर सुरू करपाची परवानगी दिवपाचें आवाहन केलें. बोवाळ सुरू उरिल्ल्यान उपसभापतींनी उपरांत कामकाज दनपारा 2 मेरेन स्थगीत केलें. Chair goes by rules only. No, please. The House stands adjourned to meet at 2 p.m. पुलीस अकादमीत प्रशिक्षण घेतिल्ल्या गोंयच्या IRB पुलिसांच्या तुकडीची पासिंग आउट परेड काल जाली. फाटल्या 10 म्हयन्यांत गोंयच्या 700 पुलिसांचे ह्या अकादमीत प्रशिक्षण जालां. हातूंत 569 दादले आनी 131 बायलां पुलिसांचो आस्पाव जाता. ह्या गोंय पुलिशेच्या पासिंग आउट परेडीच्या कार्यावळीक गोंयचे मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत तशेंच आसामचे मुखेलमंत्री हिमंत बिश्व शर्मा आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. गोंय आनी आसाम राज्य भौगोलीकरित्या पयस आसात. गोंय सरकारान आसामच्या पुलीस अकादमीत गोंय पुलिशेक प्रशिक्षण दिवपाक धाडिल्ल्यान आसामचे मुखेलमंत्री हिमंत बिश्वा शर्मा हांणी गोंयच्या मुखेलमंत्र्यांचे उपकार मानल्यात. गोंय राज्यासयत देशाच्या सेवेत ह्या पुलिसांनी सदांच तत्पर रावचें अशें आवाहन तांणी पुलिसांक केलां. गोवा पुलिस का कैडेटों को ट्रेनिंग करने का मौका देके गोवा सरकार ने गोवा और असम का जो डिस्टेंस था, जो हमारे बीच का जो ज्योग्राफिकल डिस्टेंस थे, इसको बहुत करीब लेके आया है. मैं गोवा पुलिस का सारे रिक्रूट कांस्टेबल्स को, कैडेट्स को बहुत बहुत अभिनंदन करता हूं. गोंयचे मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी विकसीत भारता वांगडा विकसीत गोंय करतना पुलिसांची सेवा नागरिकांक न्याय दिवपाच्या नदरेंतल्यान महत्वाची आसा अशें म्हळां. पुलीस कॉन्स्टेबल हो पुलीस सेवेंतलो मुळावो घटक आसा. ह्या प्रशिक्षणांतल्यान गोंयची न्यायवेवस्था आनीक घटमूट जातली असो विश्वास ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी उक्तायला. आज हम इस आसाम के पवित्र धरती पर मां कामाख्या के भूमि में लांछित फुरफुकन अकादमी में इंडिया रिजर्व बटालियन के 700 रिक्रूटेड कांस्टेबल, 569 द मेल कांस्टेबल और खास करके अपने 131 अपने बहन कांस्टेबलों को बहुत बहुत अभिनंदन करता हूं. संस्कृती मंत्रालयान काल नवी दिल्लीत हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा बायक रॅलीचे आयोजन केल्ले. संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, मंत्री किरण रिजिजू, संजय सेठ आणि दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता आणि हेरांनी ह्या रॅलीत फुडारपण केले. ही रॅली स्वतंत्रता दिसा आदी मनोवपी वर्सुकी उत्सवाचो एक वांटो आशिल्लो. ह्या वेळार मंत्री शेखावत हांणी सांगलां की तिरंगो देशाक एकतेच्या सुत्रान बांदता आणि आमकां देशा खातीर आपले प्राण अर्पण केल्ल्या जवानांचो उगडास करून दिता. तिरंगा ऐसी ताकत है जो हम सबको एकता के सूत्र में बांधता है और तिरंगा में स्मरण कराता है उन लाखों बलिदानियों का जिन्होंने देश की रक्षा के लिए, देश की स्वतंत्रता के लिए अपने आप को समर्पित किया. तब देश का प्रत्येक व्यक्ति अपने घर पर तिरंगा फहरा करके अपने आप को गौरवान्वित महसूस करे. चीनातल्या चेंगडूत काल जाल्ल्या 2025च्या संवसारीक खेळा सर्तीत बायलांच्या 52 किलो वुशू खेळा प्रकारात भारताच्या नम्रता बत्रान रुप्या पदक मेळोवन इतिहास घडयलो. संवसारीक खेळा सर्तीत वुशू खेळा प्रकारात भारताचे हे पयलेच पदक आसा. दादल्यांच्या कंपाऊंड तिरंदाजी सर्तीत ऋषभ यादवाच्या कांस्य पदका उपरांत हे देशाचे दुसरे पदक आसा. 24 वर्सां पिरायेच्या नम्रता बत्रान फाटल्या वर्सा आशियाई वुशू चॅम्पियनशीप सर्तीत लेगीत रुप्या पदक मेळयल्लें. भारतीय हवामान खात्यान आयज जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि तेलंगणात व्हडा प्रमाणात पावस पडपाचो रेड अलर्ट जारी केला. तशेंच शुक्रारा मेरेन जम्मू काश्मीरात आणि ह्या म्हयन्याचे 17 तारखे मेरेन तेलंगणात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. छत्तीसगड, विदर्भ, कर्नाटकात जगला आणि वादळी वाऱ्या सयत गडगड मारपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळीत केला.
आता खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. भारत देश सेमीकंडक्टर क्षेत्रांत नेटान उदरगत करून आपल्या डिजिटल फुडाराक उर्बा दिवपाक एक घटमूट यंत्रणा तयार करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. विदेशी दबाव आसून लेगीत वेपार करारांत घेतिल्ल्या धाडसी निर्णया खातीर देशभरांतल्या शेतकारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे उपकार मानल्यात. सरकारान विदेशांत रावपी भारतीय नागरिकां खातीर नेम आनीक खर केल्यात आनी भारताच्या नम्रतापत्रान चीनांत आयोजीत केल्ल्या संवसारीक खेळा सर्तींत बायलांच्या वुशू खेळांत पयलें पदक जिखून इतिहास घडयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.